करवीर पोलीस ठाणे येथे 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणाचा जो एक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये सनी भोसले नावाचा हा जो भोंदू बाबा होता, त्यानं फिर्यादी गणेश काटकर यांची फसवणूक केलेली होती, त्यांना त्रास दिलेला होता। सदर भोंदूगिरीमध्ये अनेक आघोरी प्रकार करण्यात आलेले होते। अशी सदर फिर्यादीची माहिती मिळताच PSI सपाटे आणि टीम त्या अनुषंगाने आम्ही तपासकामी त्या भोंदूबाबांच्या जिथे त्यांचा जो काय उद्योग चालत होता अशा ठिकाणी जाऊन माननीय पोलीस अधीक्षक गुप्ता सर यांच्या आदेशाने आमच्या DB पथकातली टीम विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे 4-5 दिवस झाले त्या बाबाच्या मागावरती पाठवण्यात आले होते। त्यानंतर तपास करत करत तो बाबा इथून पलायन करून निघून गेला होता। वाई, सातारा, ठाणे, मुंबई अशा परिसरात शोध घेऊन आज पहाटे त्याला घेऊन टीम इथे पोहोचलेली आहे। न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना PC दिलेली आहे। तर अतिशय घृणास्पद असे जे भोंदूगिरीचे प्रकार लोकांच्या भोळ्यावड्या लोकांच्या मानसिकतेशी खेळून जे अनेक लोक करत आहेत, तर ह्या अनुषंगाने सनी भोसले विरोधात जरी काही लोकांच्या तक्रारी असतील, काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याकडे येऊन माहिती दिली तरी चालेल। त्याविरुद्ध तपास चालू आहे। PSI सपाटे आमचे तपास करत आहेत। सदर प्रकरणामध्ये अनेक लोक अडीअडचणीमुळे अशा गोष्टींच्या आहारी जातात। लोकांची श्रद्धा असणं ही चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळा असे अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या लोकांना असे भोंदू बाबा आणि फसवत असतात, त्यांना त्रास देत असतात वेगवेगळ्या प्रकारे। माझी लोकांना विनंती आहे, सदर प्रकरणामध्ये अजून काय लोकांकडे माहिती असेल, कुणाला त्रास दिला असेल, आणखी कुणाला भोंदूगिरीमध्ये फसवलं गेलं असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली तरी आम्ही तक्रार घेत आहोत। माननीय पोलीस अधीक्षक असतील, DYSP क्षीरसागर साहेब असतील, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर असतील, या सर्वांनी या केसमध्ये बारकाईने लक्ष देऊन मार्गदर्शन केलेलं आहे। माझी सामान्य लोकांना सर्वांना एक विनंती आहे, असा कोणताही अघोरी प्रकार किंवा असे कोणताही भोंदूगिरी जरी कुठे चालू असेल तर त्याची माहिती करवीर पोलीस ठाण्यात द्या। आम्ही योग्य वेळी ती कारवाई करू आणि अशा प्रकारे कोणीही यापुढे अंधश्रद्धेमुळे अशा कुठल्या प्रकारे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी। अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा यासाठी विशेष प्रकारे कार्य करत आहे। आपण त्यांचीही मदत घेऊ शकता आणि पोलिसांना सहकार्य करा ही विनंती।